पांडुरंग. आजचा अभंग सुंदर आहे. काय आपुला तो एक. मी सांगेन तुम्हाला कुठला देव आवडतोय तो आवडतो देव आपल्या जवळ घ्यायचा. जवळ म्हणजे कसा ऐका. तुम्हाला कुठला देव आवडतो? पांडुरंग आवडतो, पांडुरंगाची भक्ती करा. तुम्हाला गणपती बाप्पा आवडतात, गणपती बाप्पाची भक्ती करा. जो देव आवडेल तो. विचार करायचा नाही, जास्त डोकं लावायचं नाही. घरी गेल्यावर बघायचं, इथं नाही, घरी गेल्यावर बघायचं आपल्या मंदिरात किती देव आहेत. आई किती देव आहेत आपल्या मंदिरात? सगळ्या देवांचे, चांदीचे देवांचे, सगळ्या देवांचे फोटो असू द्या. ती आपली परंपरा आहे, ती आपल्या पूर्वजांनी जपलेलं आहे. पण हृदयामध्ये विराजमान करत असताना किती देवाला करायचं? मंदिरात राहू द्या, पण हृदयामध्ये ऐका मी काय सांगते. नाही घर बांधता आला हरकत नाही, नाही फोर व्हीलर गाडी घेता आली हरकत नाही, नाही तुम्हाला पैसा कमवता आला हरकत नाही, नाही तुम्हाला त्या ठिकाणी मुलं चांगली मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकवता आली हरकत नाही. पण या हृदयामध्ये पंढरीच्या भगवान परमात्म्याला विराजमान करा. आयुष्यात कुणालाच काही मागायचे. हे जर केलं तर आयुष्याला सार्थकता आहे. तुम्ही म्हणता कशासाठी पुढे सांगेल ते ऐका. घरामध्ये किती लोक असतात? आता काही घरामध्ये 4 असतात. हम दो हमारे दो आणि बुड्ढा बुड्ढी को. पण काही ठिकाणी 6 लोक असतात. किती? 6. एकाचा असतो सोमवार. सोमवार आलं की काय म्हणतो आपण? सोमवार आले की कोणाची भक्ती? शिव भोळा चक्रवर्ती. मंगळवार आलं की काय? देवीची भक्ती करते. काय म्हणतो आपण? अनादि निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी. मंगळवारची भक्ती झाल्यानंतर आता आपण एक दिवस ती भक्ती करून इतकी पूजा करतो, इतकी अर्चा करतो, तेवढ्या आपण भागत नाही. माझं सांगण्याचा भाव लक्षात घ्या. सोमवारी शंकर भगवानांचे शिवभोळा चक्रवर्ती त्या ठिकाणी त्याची पूजा करतो, उपवास करतो. मंगळवारी अंबाबाई मातेची पूजा करतो, उपवास करतो. काही लोक इतका निरंकार उपवास करतात, पाणी सुद्धा पित नाही. तेवढं झालं की काय आला? बुधवार आला की लगेच त्या ठिकाणी आपण पांडुरंगाची भक्ती सुरू करतो. काय म्हणतो? या पंढरपुरात, आवाज द्या. या पंढरपुरात काय वाजत गाजत, या बुधवार झाला, बोलावं विठ्ठल, पहा विठ्ठल, करावा विठ्ठल, जेवावे. झालं बुधवार झालं की काय? गुरुवार आला की लगेच त्या ठिकाणी श्री गुरु दत्तरायांची आपण भक्ती करायला लागतो. शुक्रवार आला की वेगळी, शनिवार आला की, रविवार आला की काय, सगळे आपण भक्ती करत राहतो. आता सगळं म्हणायला वाटतंय, पण मी त्यासाठी पहिले टाइम बघितला की नाही. किती सुंदर आपण भक्ती करत राहतो, देव बदलत राहतो, सगळे देव चांगले. पण ऐका, एकाला प्रश्न केला, देव किती?
देव किती किती देव आहेत सांग का जाऊन किती? हा बघा काय म्हणले तिथे, तुमचं काय म्हणणं किती? झोपले का काय? किती देव किती हे म्हणले 33 कोटी. आजचा अभंग काय सांगतोय बघा, 33 कोटी प्रतिमा आहेत आणि देव किती? देव एकच आहे, त्याचं काय फक्त प्रतिमा. म्हणून मी सांगितलं मंदिरामध्ये प्रतिमा किती पण असू द्या, पण हृदयामध्ये एकच भगवान परमात्मा पाहिजे, विठ्ठल. मंदिरात किती पण असू द्या, देवाची भक्ती करत असताना वारागणी भक्तीचा बदलत नाही द्यायचा. ऐका, 2 सख्खे भाऊ, सख्खा भाऊ पक्का. मी बोलले का? मी बोलले? कोण बोलला? मी फक्त एवढंच बोलले, सख्खा भाऊ पक्का मित्र म्हणायचं होतं मला. तुम्ही काय म्हणले? झोपले का काय आहात ना? मी थोडे कर काय म्हणले तुमची महिला मंडळी? मी काय म्हणलं? सख्खा भाऊ पक्का मित्र. हे काय म्हणले? वैरी. म्हणजे असं दुसऱ्या गावात असते असं त्यांना सांगायचे, म्हणजे तुम्हाला कळलं ना? कळलं. 2 सख्खे भाऊ होते, एक महाराज होता छोटा आणि मोठा ऑफिसर होता. ऑफिसर भाऊ देवाची पूजा करत होता, कळतंय ना? कीर्तन कळतंय ना? तो मोठा भाऊ ऑफिसर होता आणि देवाची पूजा करत होता. तर छोटा भाऊ माझ्यासारखा चतुर तो शिरोमणी. हा महाराज लोक कुणाचं ऐकत? ते फक्त त्यांचंच खरं करतात, बरोबर का? म्हणजे मी ऐकते तसं सगळ्यांचं, तसं काही भ्रम करून येऊ नका तुम्ही. हा म्हणजे मोठा भाऊ पूजेला बसलाय आणि छोटा भाऊ बाहेर आहे, महाराज आहे. मोठा भाऊ पूजेला बसलाय, गणपतीची पूजा. असं वर्णन करतात, गणपतीला प्रथम स्थान दिलेलं आहे. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीचं सुरुवात करताना ओम नमो जे अध्याय, वेद प्रतिपाध्याय, जय जय सुसौव्याध्याय, आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थ मती प्रकाशू. का बरं? ज्ञानोबांना गरज नव्हती गणेशाला वंदन करायची, पण सांगेल गणपती बाप्पांना प्रथम स्थान दिलेले. सांगण्याचा भाव असा की सुरू केली गणपती बाप्पांची पूजा. आता महाराज असणारा महाराज जरा चंचलच असते, जरा स्थिर नसते, कारण की रोज वेगवेगळ्या गावाला जावं लागतं ना. त्यामुळं महाराज बाहेर थांबलेले आणि तो भावाला विचार करतो, तिथं मध्ये म्हणजे इथं कोणी महाराज असेल त्यांना नाही म्हणत मी स्वतः. ऐका, बाहेर उभा राहिलेला महाराज, त्या ठिकाणी एक व्यक्ती थांबलेला. झाली की नाही दादाची पूजा? झाली की नाही दादाची पूजा? नाही, दादा गणपती बाप्पाची पूजा करतोय. महाराजांनी विचार केला, असं करतो 5 मिनिटं बसतो बाहेर. महाराजांचं काही मन लागेना, कीर्तन करायची भजन करायची सवय. महाराज 5 मिनिटं थांबले, 10 मिनिटं थांबले. छोटा भाऊ बघा, मोठा भावाने विचार केला, पूजा करतोय. परत गणपती बाप्पाची झाली की श्री गुरु दत्तरायांची पूजा सुरू केली. छोटा महाराज बघतोय, झाली की नाही पूजा दादाची? तो म्हणला, असं करतो दादाची पूजा होत नाही तोपर्यंत काहीतरी उद्योग करतो मी. हा खटपट करणार काहीतरी. छोटा भाऊ महाराज होता, असं आळंदीला शिकायचं, पण कीर्तन काही शिकला नाही. पण त्याने काहीतरी केलं, म्हटलं असं करू आपण काय करू, तिथे खड्डा खणू. दादाची गणपती बाप्पाची पूजा झाली की एक खड्डा खणला, दुसरी पूजा झाली की दुसरा खड्डा, तिसरी पूजा झाली तिसरा खड्डा. असे किती 7-8 खड्डे खणले. 8 खड्डे त्याचे खणून झाले. मोठा ऑफिसर बाहेर आला आणि म्हटलं, काय करतोय? ते कशाला एवढे खड्डे केलेत आपल्या दारामध्ये? कळतंय ना? झोपले तर नाही ना? हा लक्ष द्या. एवढे खड्डे कशाला केलेत? मोठा भाऊ वयानं ज्ञानानं अधिकाऱ्याने मोठा तो मोठाच, पण हा महाराज असणारा चतुर तो शिरोमणी. महाराज एक सगळं कळतंय, ज्ञान आहे. आणि कदाचित महाराज असेल तरी मोठ्या भावाला ज्ञान देण्याचं काम कोण करतो? वयाने कोण मोठा आहे तो, पण महाराज असणारा व्यक्ती वयानं अधिकारानं आणि विचारानं नेहमी श्रेष्ठ. कारण की तितका अभ्यास असतोय. बाहेर आला, विचारलं, काय रे दादा इतक्या वेळ कुठं पूजा असते का? अरे म्हणलं, तू बावळट बिवळट झालास का? एवढे खड्डे कशाला केले? नाही म्हटलं, दादा तुझी पूजा वाचतो बघत होतो. इथं कुठं? विहिरीला पाणी लागते का? विहीर खोदत होतो. म्हटलं, लागलं पाणी. मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, आपण तहान लागल्यावर विहीर खोदतो का विहीर अगोदरच खोदलेली असते? झोपले का काय? आहे ना तुम्ही? तुमच्या मोबाईलला रेंज आहे? झोपले का काय? मग सांगा, मला सांगा, तहान लागल्यावर विहीर खोदतो का आधीच विहीर खोदलेली असते? अगोदरचीच ना. तहान लागल्यावर जर तुम्ही विहीर खोदत बसला तर माणूस बरोबर आहे ना? म्हणजे विहीर अगोदरच खोदलेली असते, तेव्हा त्यात पाणी असतं, मग ते पाणी आपण सेवन करतो. इतकं तर कळतंय. बघा पुढे चला, आता आपल्याला कळते विहीर अगोदरच खोदलेली असते. छोट्या भावाने काय केलं? खड्डे खाल्लेले. मोठा भाऊ म्हणला, बावळट बिवळटच का? एवढे खड्डे कशासाठी खाल्ले? तो म्हणला, पाणी लागण्यासाठी. आता छोटा भाऊ शांत बसेल का? छोटा भाऊ म्हणला, अरे तू एवढी वेळ काय करत होता? म्हणलं, मी देवाची भक्ती करत होतो, देवाला आपलंसं करण्याचा प्रयत्न करत होतो, देवाला हृदयामध्ये बंद करण्याचा प्रयत्न
करायचंय ना, तर तू एकाच देवाची भक्ती कर आणि तू एकाच देव हृदयामध्ये विराजमान कर, तर तो भगवान परमात्मा. कुणी सांगितलं? चतुरातो शिरोमणी असणारा महाराजांनी. मोठ्या भावाला, छोटा भाऊ मोठ्या भावाला उपदेश करतोय, सांगतोय की तुला कळलं पाहिजे, जर तू हृदयामध्ये एका देवाला धरलंस, त्याची भक्ती केली, त्याची पूजा अर्चा केली, त्याचं नामस्मरण केलं, तर काय होईल? महाराज अभंगाच्या आपुला तो एक देव करुणी घ्यावा, ते नेहमी ना समजतंय ना कीर्तन. फ्रेश बसा, असं ताट बसा. आपल्या जीवाला सुख केव्हा लागणारे? ज्या वेळेस आपण आपल्या हृदयामध्ये एक देव विराजमान करू. कसे हो काय ताई, काहीच कळत नाहीये. कीर्तनाला रोज महाराज वेगवेगळे येतात, अभंग घेतात, कीर्तन करतात आणि निघून जातात. आम्हाला काय? मला सांगा, पंढरपूरला तुम्ही दर्शनाला गेलात? किती जण पंढरपूरला दर्शनाला गेलेले नाही त्यांनी आम्हाला का असं एकही म्हणून? आणि किती जण गेले? हात वरती करा. मी तर आजच जाऊन आले बघा. फक्त मंदिर बंद होतं, आम्हाला साईडने थोडस दर्शन भेटलं, पण बघा सगळेजण पंढरपूरच्या दर्शनाला गेलेले. काय काय घेऊन गेलं तुम्ही? तिथं लयच असतात लोक, हे घ्या ते घ्या, हारच घ्या पेढेच घ्या, सगळे घेऊन जाता का नाही? आहात ना कीर्तनात ना जाताना? देव काय सांगतोय का? आमची परिस्थिती नाहीये, म्हणजे माझी नाही, लोकांची सांगते. इथं हात ना लक्ष द्या. आपण देवाच्या दर्शनाला जाताना देवाला जे पाहिजे ते देत नाही. ऐका, पत्र पुष्प फलम तोय. देव काय म्हणतो? पान नको, फुल नको, मला काहीच नको. देवाला काय पाहिजे? देवाला तुमचं भक्ती, प्रेम, निष्ठा हे पाहिजे. आपली सगळी निष्ठा निष्ठी झाली, जे पाहिजे ते देत नाही देवाला. पंढरपूरमध्ये गेला, पान निले, फूल निलं, हळदी कुंकू निलं, बुक्का निला, पेढे निले. ऐकताय ना पुरुष मंडळी? बायको म्हणली ना, अहो ते नारळ घ्या, पेढे घ्या म्हणायचं. चल होय पुढे अर्चना दिदीने सांगितलंय. अहो तुमचे 50 रुपये वाचवले, बोला की. झोपले का काय? तुम्ही तर हलत नाही, डुलत नाही, काय कळतच नाही मला. सगळ्याचा भाव लक्षात घ्या. पुढे बोला. पेढे घेतले, नारळ घेतला, हार घेतला, घेऊन पुढे गेलोय. दर्शनाच्या रांगेला लागलोय, एवढा वेळ रांगेला थांबलोय. दर्शनाला गेलोय, पांडुरंगाला पाहायचंय, हृदयामध्ये साठवायचंय, हृदयामध्ये विराजमान करायचंय. पाहता काय माझ्याकडं? पेढे ठेवायला गेलो, हे ठेवायला गेलो, ते ठेवायला, तोपर्यंत पोलीस आले. चला पुढे. कधी बघायचं देवाला? झोपले का काय? कशासाठी पाहिजे पेढे? देव काय मागतो का माझा? आमचा देव काय मागतो का? आपला देव काय सांगतो? काहीच नको, पत्र पुष्प फलमतोय. ऐका, पंढरपूरच्या दर्शनाला जा, नवे नवे तुमच्या आवडत्या देवाच्या दर्शनाला जाल ना. जायचं, त्या ठिकाणी तुम्हाला खूपच वाटलं ना, त्या मंदिरामध्ये दानपेटीमध्ये पैसे टाका. पण ते पान फुलांचं काय होतं? आता तुमच्याजवळ पंढरपूर आहे, सांगायची गरज. तेच पुन्हा पुन्हा रिपीट होतं, तेच पुन्हा पुन्हा रिपीट होतं. याने काय होतं? सांगण्याचा भाव लक्षात घ्या. ऐका, पटलं तर घ्या. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जायचं, पांडुरंगाला हृदयामध्ये विराजमान करायचं, त्याला पाहायचंय, हृदयामध्ये साठवायचंय. आवाज द्या. हृदयामध्ये साठवायचं,
हसू असतं? पटलं तर होय म्हणा. हा, प्रवासामुळे कधी कधी काही लोक आनंदानं करायचं कीर्तन. आपण कीर्तन कशासाठी करतो? मनानं भक्तीनं त्या हृदयात भगवंतानं जीव दिलाय. हा श्वास कोणामुळे चालू आहे माझा? आज मी तुमच्या समोर कीर्तन करते, हा श्वास कोणामुळे चालू आहे? बोला बोला. त्या भगवंतासाठी चाललेलं हे कीर्तन आहे. पटलं तर समजा. कदाचित एवढ्या हृदयापासून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की त्या देवाला आपलंसं करा. आम्हाला काही गरज आहे का? सांगेन तुम्हाला. तुम्हाला भक्ती कळाली, आयुष्यात भगवंत कळाला. महाराज सांगतात, ये रे ती माईके दुःखाची जनिते नाही राहते बसणी. तुम्हाला वाटतं ना सुख पाहिजे? सुख पाहिजे ना? कोणाला इथं बसलेल्यापैकी कोणाला जगायला आवडतं? सगळ्यांना जगायला आवडतं. बघा ऐका, सगळ्यांना जगायला आवडतं, पण मरायला कोणाला? महाराज ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये एक वर्णन करतात, जगस्पृयास्पद एक सार्वभौम पद न मरणे हे निर्विवाद जगापडी. ज्ञानोबा तुम्हाला आम्हाला उपदेश करताना सांगतायत की सगळ्यांना सगळं आवडतं. सगळ्यांना पाठीमागे कोण आहे? विठ्ठल. सगळ्यांना सगळं आवडतं, पण मरायला कोणाला आवडत नाही. ऐका, आपल्याला भीती वाटते. मरण जवळ आलं, आपण हॉस्पिटलमध्ये जातो. खोकला आला म्हणजे आपण मरणाला घाबरतोय. संत काय करतात? त्यांच्या आयुष्यात दुःखाची झालं नाही, आपल्या आयुष्यात दुःख आहे. का दुःखी आहे तुम्ही? आहात का सुखी? का बसलेल्यांपैकी तुम्ही सुखी आहे? महाराज तुम्ही सुखी आहे? मी सुखी आहे? कोणीच सुखी नाही, सगळे दुःखी आहे. लक्ष द्या इकडं. त्या ठिकाणी संत काय करतात आणि आपण काय करतो? आपण मरणाला घाबरतो आणि संत काय म्हणतात? ऐका, संत सांगतात, मरण माझे मरण गेले,